नमस्कार. गुरुवर्य वैद्य अनिल पानसे सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित अनिलायन या व्याख्यानमालेतील हे ग्रहणी चिकित्सा हा जो चरक संहितेतील चिकित्सास्थानातील 15वा अध्याय आहे, त्यातील 111 ते 121 या सूत्रांवरील व्याख्यान आहे. तर आपण सुरू करूया 111व्या सूत्रापासून. चतुर्णां प्रस्थमम्लानां तृष्णस्य फलत्रयं लवणानां च चत्वारि शर्करायाः पलाष्टकं संचूर्ण शाकसूपान्न रागादिषु अवचारयेत् कासाजीर्ण रुचिश्वास हृत्पांडवामय शूलन. तर आता इथे एक चूर्ण योग आलेला आहे आणि हा जो चूर्ण योग आहे हा चिकित्सेत म्हणजे औषधी म्हणून वेगळा न देता आहारातून देण्याचा योग आहे. तर इथे म्हणतात चतुर्णाम प्रस्थम अम्लानां. तर चतुर अम्ल जी आहेत द्रव्य, 4 अम्ल द्रव्य आहेत प्रधान, त्यांचा मिळून एक प्रस्थ. तृष्णस्य फलत्रयम, त्रिकटू जे आहे ते सगळे मिळून 3 फल. म्हणजेच थोडक्यात प्रत्येक त्रिकटूतलं जे द्रव्य आहे, शुंठी मरीच आणि पिप्पली, ते प्रत्येकी एक फल. लवणानांचे चत्वारी, तर पंचलवण जी आहेत ती सगळी मिळून 4 फल. आणि शर्कराया पलाष्टकम, आणि शर्करा 8 फल. अशी सगळी द्रव्य एकत्र संचूर्ण्य, या सगळ्यांचं एकत्र चूर्ण करायचं आहे. आणि हे चूर्ण ग्रहणी दृष्टी असलेला जो कोणी रोगी आहे त्याच्या शाक निर्मिती म्हणजे शाक बनवताना किंवा शाकावरून देण्यासाठी सूप जे काही दिली जातील त्याला, अन्न सगळ्या प्रकारची, आणि राग म्हणून जो काही प्रकार आहे आपण टीकेत वाचणार आहोत तो काय आहे, या सगळ्यांमध्ये अवचार आहेत. ह्या सगळ्यांवरती अवचूर्णन करून घेतलं तरी चालेल किंवा ते बनवताना त्याच्यामध्ये एकत्र करायचं आहे. कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अम्लद्रव्य प्राधान्याने आली, लवणसुद्धा आलं, आणि त्रिकटू म्हणजे कटुरससुद्धा आला. सो एक प्रकारची चटपटीत थोडीशी आवडेल रुग्णाला अशी सुद्धा चव याच्यात असणार आहे. त्यामुळे अन्न बनवताना जसं आजकाल आपण चाट मसालासारख्या गोष्टी अन्नाला विशिष्ट अशी चव येण्यासाठी, चमचमीत किंवा थोडी खट्टा मिठा जशी म्हणतात तशी चव येण्यासाठी जे काही आपण वापरत असतो, तर तशाच प्रकारे हे सुद्धा त्याला एकत्र करायला द्यायचं आहे. हे चूर्ण इथे ग्रहणी दृष्टी असलेल्या रुग्णाला आपण देणार आहोतच, पण याने इतर काय फायदे होतात तर कास, अजीर्ण, अरुची, श्वास, म्हणजे हृदरोग, पांडू, ह्या सगळ्या व्याधींमध्ये म्हणजे हे सगळे व्याधी शमन करण्याची ताकद या चूर्णामध्ये आहे. तर ते त्याचं फल आहे. ह्याची जर टीका आपण बघितली तर विशेष करून चतुर अम्ल हे जे काही आहे, चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम, त्याच्यावरतीच विशेष करून चक्रपाणींनी टीका दिली आहे. मग तिथे चतुर अम्ल म्हणजे काय काय हे सांगताना त्यांनी वृक्षाम्ल, अम्लवेतस, दाडिम, बदर असंही मानलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही लोक याच्याऐवजी पुढचाच चव्यत्वक वगैरे 112 पासून जी सूत्र आहेत तिथे चतुर अम्ल एक वेगळी आलेली आहेत. ती कपित्थ, चुक्रिका, वृक्षाम्ल आणि दाडिम, म्हणजे कपित्थ, चांगेरी, वृक्षाम्ल आणि दाडिम असं आलेलं आहे. ते काही लोक मानतात. तर काही लोक वेगळ्या तंत्रांमधून परिभाषाच देतात आणि त्यानुसार मानतात. जसं की वृक्षाम्ल मातुलुंगाम्ल, बदराम्ल, आम्ल वेतसैही, चतुरम्लमिदं प्रोक्तम पंचाम्लंतु सदाडिमम. तर हे जे काही परिभाषात सांगितली त्यानुसार वृक्षाम्ल, मातुलुंग, बदर आणि अम्लवेतस अशी चतुरम्ल आहेत असं मानतात. आणि जर आपण अष्टांग संग्रहामध्ये हाच पाठ पुन्हा आलेला आहे तिथे बघितलं तर त्यांनी चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम वगैरे न घेता 4 नावच सांगून टाकली. तिथे मग त्यांनी दाडिम, कपित्थ, वृक्षाम्ल, अम्लिका असं एक, अम्लिका हे अजूनच एक वेगळं द्रव्य आलं त्यांच्या पाठामध्ये. पण यावरून काय लक्षात येतं की अशा प्रयोगांमध्ये विशिष्ट हीच 4 पाहिजेत वगैरे असं नसावं, म्हणून चरकांनी स्वतःच फक्त चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम म्हणून मोकळे झाले. त्यांनी विशिष्ट 4 कुठली ती सांगितली नाही, कारण हा आहार्य एक घटक असणार आहे. आणि त्यामुळे
वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांसाठी भारतभरातल्या वेगवेगळी प्रधान अम्लद्रव्ये असू शकतात आणि मग ती त्यांच्या त्यांच्या देशानुसार आपण उपयोजायला पाहिजेत वैद्याने. त्यामुळे मग तिथे जी काही प्राधान्याने मिळत असतील ती वापरून चालणार आहेत. मग ही जी काही इतकी द्रव्ये आहेत म्हणजे आपण प्राधान्याने जर बघितली तर सगळीकडे मिळून कोणती कोणती द्रव्ये आली तर वृक्षाम्ल, अम्लवेतस, डाळिंब, बदर, कपित्थ, चांगेरी आणि अम्लिका इतक्या द्रव्यांचा आपल्याला ऑप्शन मिळाला. आणि याच्यातली 4 द्रव्य कोणतीही म्हणू शकतो आपण खरं तर की घेऊन त्यापासून मग ते म्हणजे ती सुकवून चांगल्या प्रकारे त्यांचा चूर्ण पण करावं लागणार आहे. कारण त्रिकटूस विशिष्ट सांगितले लवण, पंचलवण घ्यायचे आणि शर्करा. त्यामुळे गोड, खारट, आंबट आणि तिखट अशा सगळ्या गोडी चवी प्रमाणात इथे आलेल्या आहेत. आणि जे आपण मग आधी म्हटलं तसे चाट मसाल्यासारखं आपण ते वापरू शकणार आहोत. आता एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही 111 पासून पुढची जी सूत्र आपण वाचणार आहोत ती जर अधिकरण म्हणून बघितली आपण तर सगळं आमपाचनाची चिकित्सा सुरुवातीपासून सांगत होते. त्याच्यानंतरच आलेली ही चिकित्सा आहे. म्हणजे याच्या आधीची जर काही सूत्र बघितली तर ती आमपाचन हा अशा स्वरूपाचेच योग सांगताना आणि मग आमपाचन करणारे आणि मग परत्वे असे वेगवेगळे योग सांगत होते आणि मग हा सांगायला सुरुवात केली. त्यामुळे आमपाचन जातीचीच ही औषधं असणार आहेत हे एक लक्षात ठेवायचं. तर मग त्यामुळे मग कास, अरुची, श्वास याच्याबरोबर अजीर्ण आलंच तिथे. तेव्हा अजीर्ण आहे, सामता आहे आणि त्याच्यात मुळे पुढे कास किंवा अरुची, श्वास, रुद्र व्याधी किंवा पांडू अशा ह्या गोष्टी अजीर्ण आणि सामता याच्यातून जरी येत असतील तर तिथे हा आहार्य भाग म्हणून वापरता येईल. म्हणजे फक्त चिकित्सा द्यायची याचा अर्थ पुडीमधून किंवा रेडीमेड काहीतरी औषध देणं एवढाच भाग न राहता ग्रंथकारांनी आपल्याला आहारामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करायला रुग्णाच्या दिलेली आहेत. आणि हे एक महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही आहारातली पथ्यापथ्य ठरवणं हे तर झालंच, तुम्ही विशिष्ट पथ्यचं सेवन करायला लावणं, अपथ्यचा त्याग करून इथपर्यंत तर आपण बरेचदा करतो. मात्र पथ्याच्या पलीकडे जाऊन आहार जो काही घेतला जातो आहे त्यात विशिष्ट काहीतरी औषधी योग, चूर्ण यांचा वापर करायला लावणं, त्याच्यामार्फत आहार बनवायला लावणं, जेणेकरून आहार जो आहे तो सुद्धा भेषजसिद्ध होऊन जाईल. आणि आहार जेव्हा की भेषजसिद्ध करायचा असतो तेव्हा नक्कीच चव विसरून चालत नाही. कारण आहार आहे हा रसप्रधान असतो आणि भेषज ही वीर्यप्रधान असतात. भेषजाच्या बाबतीत आपण नेहमी चव इतकी बघतो असं नाही. कोणतीही चव असली तरी त्या रुग्णाला हितकारक त्याचं सेवन झालंच पाहिजे. मात्र आहारातून जेव्हा दिलं जाणार तेव्हा मात्र चवीकडे लक्षच द्यावं लागतं. कारण जर ते रुग्णाला पॅलेटेबल नसेल तर तो घेऊच शकणार नाही आणि आपली अपेक्षित जी काही चिकित्सा आहे ती होऊच शकणार नाही. त्यामुळे त्याचाही पुरेपूर विचार केलेला आहे की आम्ल, लवण, कटू यांचा योग्य मात्रेत वापर झाला पाहिजे. तर आता इथे जे आहे एक लक्षात घ्यायला पाहिजे की कधीकधी अशा सूत्रांमध्ये प्रमाण समजताना जरा गडबड होऊ शकते. चतुर्णाम प्रस्थम अम्लानाम सगळे मिळून घ्यायचे की वेगवेगळे प्रस्थ घ्यायचे वगैरे. तर टीकांनीसुद्धा विशेष करून ते दिलेलं आहे की सगळे मिळून एक प्रस्थ. आणि अष्टांग संग्रह जर वाचला तर तिथे ती 4 द्रव्य विशिष्ट सांगून पृथक पृथक कुडवम असं नीट दिलं आहे त्यांनी. म्हणजे 4 द्रव्य प्रत्येकी एक एक कुडव म्हणजे 4 कुडव होतील आणि 4 कुडवांचा मिळून एक प्रस्थ होतो. म्हणजे हे सगळे मिळून एक प्रस्थ घ्यायचे आहेत हे आपल्याला तिथून लक्षात येतं. पुढचं सूत्र बघूया. 112 ते 116 अशी ती सलग सूत्र आलेली आहेत. चव्यत्वक पिप्पली मूल धातकी व्योष चित्रकान कपित्थम बिल्वम अंबष्ठाम शाल्मलम हस्ति पिप्पलिम शिलोद्भेदम तथा जाजिम पिष्ट्वा बदर संमितम परिवर्ज कृते दध्ना यवागुम साधय्यद्भिषक रसैः कपित्थचुक्रिका वृक्षाम्लैर्दाडिमस्य च सर्वातिसारग्रहणी गुल्मार्षप्लिहनाशिनी पंचकोलकयूषश्च मूलकानां च शोषणः स्निग्धोदाडिमतक्राम्लो जाङ्गलः संस्कृतो रसः क्रव्यादस्वरसाशस्तो भोजनार्थे सदीपनः तक्रारनालमद्यानी पानाया अष्ट एवच. आता यात आपण जर बघितले तर पुन्हा काही योग आले जे
112 ते 114 या सूत्रांमध्ये एक आला आणि मग पुढे छोटे छोटे परत आले योग. तर जो सुरुवातीचा योग आहे तो असा आहे: चव्य, त्वक, पिप्पली पिप्पली मूल, धातकी, त्रिकटू व्यवश म्हणजे त्रिकटू, चित्रक, कपित्थ, बिल्व, अंबष्ठा, शाल्मलचा खाली टीकेत अर्थ दिला आहे, शाल्मली वेष्टन म्हणजे त्वक त्याची, हस्तिपिप्पली, शिलोद्भेदम म्हणजे शैलजम ज्याला आपण दगडफूल अशा अर्थी घेतो, तथाजाजिम, पिष्ट्वा बदरसंहितम. ही सगळी जी द्रव्ये आहेत ही प्रत्येकी बदरसंहितम, बदरचा अर्थ असतो कोल म्हणजेच अर्धकर्ष, म्हणजेच 12 ग्रॅमचा जर तोळा आपण मानला तर 6 ग्रॅम. तर ही प्रत्येक द्रव्य 6-6 ग्रॅम घ्यायचे आहेत, चव्य, त्वक वगैरे ही प्रत्येकी. आणि ही सगळी द्रव्य पिष्ट्वा पेषण करून परिभरचे कृते घृतामध्ये भृष्ट करायची आणि मग यांनी यवागू सिद्ध करायची. म्हणजे थोडक्यात तांदूळ घेऊन ओदन साठी लागणारे तांदूळ घ्यावेच लागतील यवागूसाठी, हे दिलं नसलं तरी समजून घ्यायचं. आणि मग घृतभृष्ट अशी सगळी चूर्ण, दही घालायचं आहे त्याच्यात आणि मग तांदूळ घेऊन त्याचा यवागू निर्माण करायची आहे. आता ही यवागू करायची आहे त्याच्यासाठी द्रव जे लागतील ते पण कोणते वापरता येतील ते सांगितलं. कपित्थ, चुकरिका, वृक्षामले, दाडिमस्य चकार आलाय, त्यामुळे अर्थ करणाऱ्या भाषांतरकारांनी सुद्धा एक एकटं द्रव्य घेऊन सुद्धा करू शकतो असा अर्थ घेतलाय की एकट्या कपित्थाचा रस आणि मग वरचं सगळ्या गोष्टी, ती सगळी चूर्ण, दधी, तांदूळ वगैरे, तर ही सगळी एकत्र घेऊन किंवा एकट्या चुकरिका म्हणजे चांगेरीने किंवा वृक्षामलाने किंवा दाडिमाने अशा अर्थी ते ह्या प्रत्येकाच्या रसाने अशी ती यवागू सिद्ध करायची आहे. ही जी यवागू आहे ती सर्वातिसार, सगळ्या प्रकारचे अतिसार, ग्रहणी, गुल्म, अर्श, प्लिहा यांचा नाश करणारी आहे. त्यामुळे जर आपण विशेष करून बघितलं तर अतिसार, ग्रहणी, गुल्म, अर्श, प्लिहा याच्यावरून एक आपल्याला लक्षात येतं म्हणजे महास्रोतसातील ज्या काही व्याधी आहेत प्राधान्याने त्याच सगळ्या आलेल्या आहेत. तिथेच विशेष करून कोष्टांगांवरती काम करणारी अशी ही यवागू आहे आणि अतिसारात आलेली आहे, त्यामुळे ही ग्राही स्वरूपाची आहे. तर ग्राही स्वरूपाची द्रव्ये जर बघितली तर आपण सगळी आमपाचन करणारी आणि दीपन करणारी अशा स्वरूपाची सगळी द्रव्ये आलेली आहेत आणि विशेष करून कोष्टांगांवरती कार्य करेल अशा प्रकारची ही यवागू आहे. मग त्याच्या पुढे पंचकोलक यूषश्च मूलकानांचे शोषण. त्याचप्रमाणे पंचकोलक यूषश्च, पंचकोल द्रव्य वापरून बनवलेला यूष, तसाच मूलकानाम शोषण, मूलक यूष सौषण म्हणजे मरीच घालून मूलकांचा यूष, मुळा जो असतो मुळ्याचा यूष, स्निग्धो दाडिम तक्रामलो जांगला संस्कृतो रसा. तसाच जांगल जे काही प्राणी आहेत त्यांचा मांसरस आणि तो कसा तर संस्कृत केलेला, दाडिम तक्रामलो, दाडिमाने किंवा तक्राने सिद्ध केलेला आणि स्निग्धसुद्धा असलेला म्हणजे घृत इत्यादी घातलेला असा जांगल प्राण्यांच्या मांसाचा रस क्रव्याद स्वरसाश असतो. किंवा क्रव्याद प्राणी जे आहेत इतर मांस खाऊन जगणारे, मांस म्हणजे म्हटलेले आहेत मांसावर ज्यांचं पोषण होतं अशा प्रकारचे जे प्राणी असतात त्यांचा मांसरससुद्धा, हे सगळं शस्तो भोजनार्थे सदीपना, हे सगळे भोजनासाठी शस्त आहेत, त्या रुग्णाला योग्य आहेत. आणि हे कसे तर सदीपना, हा दीपन द्रव्यांनी संस्कृत केलेले असले पाहिजेत. आणि मग शेवटी एक वाक्यात सांगून टाकलं की तक्रारनाल मद्यानी पानाया अरिष्ट एवच, म्हणजे जे काही पान द्यायचं भोजनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आहारीय म्हणून पोट भरण्यासाठी पूर्णपणे लागतील अशा, पण पानासाठी जे काही लागेल त्याच्यामध्ये तक्र, आरनाल, मद्य या स्वरूपाची द्रव्य ही पानासाठी देऊ शकतो. म्हणजे पुन्हा जर आपण बघितली तर पाचन करू शकणारी, दीपन करणारी विशेष करून आणि स्रोतस शुद्धी करणारी अशा स्वरूपाची द्रव्य एकत्र सांगितली. त्यामुळे तक्र, आरनाल, मद्य आणि अरिष्ट ही सगळीच्या सगळी रुग्णापरत्वे जे योग्य असेल ते देण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आता आपण एवढा भाग बघितला तर आहारासाठी विशेष करून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत आणि फलं सांगताना मात्र वेगवेगळ्या व्याधी
हरण स्वरूपातलं सुद्धा फलं त्याच्यामध्ये येते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग ही आता द्रव्ये जी आहेत, तर इथे एक काय लक्षात घ्यायचं की रुग्णापरत्वे ह्या गोष्टी ठरवायच्या आहेत. मगाशी म्हटलं तसं आपण चव हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रुग्णाला कोणती चव योग्य ठरेल तेही बघणं गरजेचं आहे आणि व्याधीपरत्वे काय योग्य ठरेल तेही बघणं गरजेचं आहे. पण ह्याच्यातल्या काही गोष्टी ज्या असतात त्या अत्यंत सोप्या आहेत. आता काही किती उपयुक्त असल्या तरी आजच्या काळात कठीण होऊ शकतात. म्हणजे क्रव्यादस्वरस, क्रव्याद मांसरस भारतात तरी ही गोष्ट कठीण होईल. मे बी काही गल्फ कंट्रींमध्ये वगैरे जिथे मे बी हे शक्य असेल खाणं, तिथला रुग्णच दैवयोगाने आपल्याला मिळाला आणि त्याला सांगता आलं, तर हे ज्ञान आपल्याला पाहिजेच. कारण जेव्हा कधी सांगणं शक्य असेल तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मात्र आपल्या देशामध्ये तरी ही अशक्य गोष्ट आहे, बंदीच आहे या प्राण्यांना मारायला. त्यामुळे खूप उपयोगी असूनसुद्धा ती गोष्ट कठीण आहे. उपयोगी असं मी का म्हणतो आहे की चरकसूत्रस्थान 25मध्ये जी काही अग्रिय द्रव्ये दिलेली आहेत त्याच्यात सुद्धा म्हटलं आहे क्रव्याद मांस रसाभ्यासो ग्रहणी दोष शोषार शोघनानं. त्यामुळे क्रव्याद मांस जे आहे त्याचा जो मांसरस आहे हा ग्रहणी दोष, शोष आणि अर्श या सगळ्यांमध्ये अग्रिय आहे सांगितलेलं. त्यामुळे तो खरा महत्त्वाचा आहे. मात्र आज मिळणं कठीण असेल. आणि याच्या उलट मूलक युष हा अत्यंत सोपी गोष्ट आहे. मुळे सहज बाजारात उपलब्ध असतात आणि त्यामुळे त्याचा यूज करायला सांगणं रुग्णाला, आणि तो सुद्धा फक्त मरीज घालून द्यायचा आहे. किंवा पंचकोल आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असणारी पिप्पली मूलचव्य, चित्रक आणि नागर म्हणजे शुंठी ही द्रव्ये सहज आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. तर तीच फक्त एकत्रित करून रुग्णाला देणं आणि त्यांनी सिद्ध करून यूज घ्या हे सांगणं मूलक युषाच्या बाबतीत वगैरे अत्यंत सोपं आहे. किंवा मांसरस जरी आपल्याला क्रव्यात शक्य नसला तरी जांगल मांससुद्धा सांगितले, तर मग युक्तीने आत्ता तरी फक्त आपण जे काही सहज मिळतात बकऱ्याचं मांस, तर त्याचाच मांसरस हा अशी डाळिंब किंवा तक्कर अशा आम्लद्रव्यांनी संस्कृत करून त्याच्यात स्निग्धद्रव्य म्हणजे घृत, तैल इत्यादी घालून तो घ्यायला सांगणं हे सहज शक्य आहे. कारण इथे एक महत्त्वाचा भाग बघितला पाहिजे. मांसरस दोनदा आलेले आहेत आणि मांस जे आहे ते समानाची वृद्धी असं जर आपण म्हटलं तर मांसबल वाढवणं शरीरातलं, आणि त्याहीपेक्षा ग्रहणी हे व्याधी जसा तो अग्निदृष्टी आहे ग्रहणी दृष्टी म्हणजे, तशीच दुसऱ्या बाजूला विशेष नावच वापरलेलं आहे की ती अवयवाची सुद्धा दृष्टी आहे. तर स्थान आणि स्थानीनं असं तिथे महत्त्वाचा भाग आला आहे दृष्टीमध्ये. तर स्थानाचीच जर दृष्टी असेल, जर ग्रहणीला शैथिल्य आलेलं असेल म्हणजे अतिसारा जर खूप जुनाट अतिसार रुग्णाला होऊन गेलेला असेल, तर त्यानंतर आपण वाचलेलं असेल ग्रंथांमध्ये की ग्रहणी शैथिल्य निर्माण होतं. तर अशा प्रकारचा जर भाग घडलेला असेल तर मग तिथे तुम्हाला अवयवाला बल देणं सुद्धा गरजेचं आहे आणि मांसरस हे थेट त्या अवयवाला बल द्यायला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून तिथे युक्तीने आपण योग्य तो मांसरसांचा वापर करता येणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि मग शेवटी जो भाग आला की तक्रारनाल मद्यानी पानाय अरिष्टेवच, हा सुद्धा युक्तीने करणं म्हणजे तक्रच प्राधान्याने सेवन करायला सांगणं. आणि पुढे आता आपण वाचूच, याच्या पुढे तक्रारिष्टसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे तिथे सुद्धा ते आपल्याला लक्षात येईल की इतर व्याधींमधले सुद्धा तक्रप्रयोग इथे उपयुक्त आहेत असं पुढे जाऊन सांगतात ते. त्यामुळे तक्राचं प्रशस्ती तर आपण बघूच, पण आरनाल म्हणजे कांजी पानासाठी सांगणं, तसंच मद्य किंवा अरिष्ट. आता आपण दरवेळी आपण मद्य हे जसं रुग्णाला बंद करायला सांगतो, व्यसन ह्या स्वरूपात असतं म्हणून, पण त्याऐवजी जो रुग्ण आधीच मद्य सात्म्यच आहे, मद्य नित्य सेवन करणारा रुग्ण आहे, तर त्याला युक्तीने त्याला कुठलं मद्य चालेल. आपल्याकडे मद्यांचे सुद्धा गुण सांगितलेले आहेत आणि आजच्या काळात जरी थेट तीच मद्य मिळत नसली तरी थोडासा अभ्यास आपण केला तर आपल्याला गुण ओळखता येतात. म्हणजे आजही आपण जर मद्य बनतात त्या जर योनी बघितली की कुठल्या द्रव्यांपासून मद्य बनतात, तर ग्रंथात सांगितलेली आणि आज असणारी याच्यात बरंच साम्य मिळेल. म्हणजे यवापासून बनलेली आजही तुम्हाला मद्य मिळतील, तंडुलापासून बनलेली आजही मद्य बघायला मिळतील, इक्षुरसापासून बनलेली बघायला मिळतील, तर आणि किंवा द्राक्षांपासून बनलेली मिळतील. तर मग
मॉडिफिकेशन जरी झालं असलं तरी त्या मद्यांचे कोणते गुण आपल्याकडे सांगितले आणि मग आज मिळणारी कुठले कुठले मद्याचे प्रकार आहेत त्यानुसार योग्य ते मद्य अल्पमात्रेत रुग्णाला घ्यायला सांगणं हे सुद्धा आपल्या चिकित्सेचा भाग असू शकतो. दरवेळी मद्य बंद करणं हेच अपेक्षित असेल असं नाही. आणि अरिष्ट हा अगदी सोपा प्रकार, म्हणजे आपण समजा वैद्य म्हणून सर्वत्र किंवा नेहमी कुठल्याही रुग्णाला हे सांगणं योग्य नाही ठरणार, शस्त नाही होणार की मद्य सेवन करा मात्रेमध्ये. पण अरिष्ट ही गोष्ट तर नक्कीच आपण आपल्या हातात आहे की अरिष्ट पानार्थ देणं आणि मग योग्य अरिष्टाचा निवड करून ते आपल्याला देणं. आणि मग याच्यापुढे जर आपण बघितली तर इथे सूत्र पान अरिष्ट एवच इथे संपतं आणि मग पुढे लगेच तक्र प्रशस्ती आणि तक्रारिष्टच येतं. त्यामुळे तक्रारिष्टसारखी गोष्ट तरी साक्षात आपल्याला देता येणं शक्यच आहे. म्हणून आपण पुढची सूत्र वाचू आता. 117 ते 121 ही तक्र प्रशस्ती आणि तक्रारिष्टाबद्दल आलेली सूत्र आहेत. तक्रम तू ग्रहणी दोषे दीपनग्राही लाघवात श्रेष्ठं मधुरपाकित्वात् न च पित्तं प्रकोपयेत् कषायोष्ण विकाशित्वात् द्रौक्षाच्चैव कफेहितं वाते स्वादोम्लसान्द्रत्वात् सद्यस्कम् अविदाहितत् तस्मात् चक्रप्रयोगाये जठराणां तथार्षसां विहिता ग्रहणी दोषे सर्वशस्तान् प्रयोजयेत्. इथपर्यंत थांबू आपण. 120व्या सूत्रापासून 121 ही तक्रारिष्ट सांगतात. तर तक्रम तू ग्रहणी दोषे दीपनम ग्रही लाघवात श्रेष्ठम. आता वाग्भटात इथे पथ्यम असा शब्द सुद्धा आला आहे. तर ग्रहणी दोषामध्ये तक्र हे श्रेष्ठ आहे किंवा पथ्यकर आहे. आणि ते का आहे त्याचं कार्यकारण भाव देतात दीपनग्राही लाघवात. तक्र हे दीपन करणारं आहे, ग्राही आहे आणि लाघवात लघुत्व आहे त्याच्या ठिकाणी, म्हणजे पचायला लघु आहे. या 3 महत्त्वाच्या गुणांमुळे ग्रहणी दोषामध्ये पथ्यकर आहे. तर मग ग्रहणी दोषामध्ये या 3 गोष्टींनी ते पथ्यकर ठरतं आणि म्हणून त्याचं सेवन करावं असं ते सांगतात. इथे एक आता महत्त्वाचा भाग आहे की जर आपण अष्टांग हृदय चिकित्सास्थान 10वा अध्याय जो ग्रहणी दोष चिकित्सा आहे त्याची 4थं आणि 5वं सूत्र आहे त्याची जर टीका बघितली तर तिथे एक महत्त्वाचा भाग ते सांगतात की ग्रहणी दोषिणं तक्रम पथ्यम यथा दीपानादि गुणयोगात तथा अन्यदपि द्रव्यम एवं गुणम ग्रहणी दोष चिकित्सेते नोक्तम तदपि ग्रहणी दोषिणं पथ्यमिति हेतुनिर्देशन द्योत्यते. की खरं बघायला गेलं तर तक्र हे ग्रहणी दोषात पथ्य आहे इतकं म्हटलं तर पुरेसं होऊ शकतं की तुम्ही तक्र वापरायचं आहे बास, म्हणजे निर्णय त्यांनी करून दिलेला आहे आणि तो नक्कीच आहे. पण दीपनम ग्राही लाघवात हे हेतू सांगणं त्याच्यामागे की का पथ्य आहे याचा उपयोग काय होऊ शकतो आम्हाला समजून घ्यायला. तर टीकाकाराचा हे महत्त्वाचा रोल आहे की ते त्या ह्याच्यावर टीका लिहून आपल्याला समजावून सांगतात की हे असं ग्रंथकार असं मुद्दान विशिष्ट रचना का करतायत. दीपनग्राही लाघव याला विशिष्ट महत्त्व का लिहून का महत्त्व दिलं. तर त्याचं कारण असं की ह्या गुणांनी जर तक्र पथ्य आहे तर एखादं द्रव्य या चिकित्सेमध्ये पूर्ण चिकित्सेमध्ये लिहिलं नसेल पण समजा आज आपल्याला उपलब्ध आहे आणि ते याच विशिष्ट गुणांचं आहे, दीपन करणारं आहे, ग्राही आहे आणि लघु आहे, असं जर असेल तर ते द्रव्यही ग्रहणीमध्ये पथ्य होईल हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे ही विजन आहे खरी खरी अंतकार आणि टीकाकारांनी उलगडून सांगितलेली की ह्या 3 गुणांमुळे 3 भावांमुळे ते विशेष करून पथ्य आहे. दीपन आहे, ग्राही आहे आणि लघु आहे. तर ग्रहणीमध्ये तुम्हाला असं कुठलंही जर द्रव्य मिळालं तर ते पथ्य होऊ शकेल या 3 विशेष करून या भावांमध्ये जर त्याचं वर्णन करता येत असेल. त्यामुळं अशी कुठली द्रव्य आहेत का जी दीपन करतात, ग्राही पण आहेत आणि लघु पण आहेत पचायला, त्याच्याकडे लक्ष देऊन तशी असतील तर ती आपल्याला नक्की ग्रहणीमध्ये वापरता येईल हे समजून घ्यायचं आहे. आणि म्हणजे मग तिथे नेहमी एकमेव तक्र असा अर्थ नाही राहत. आहारीय द्रव्यांमधलं तक्र हे विशेष करून उपयोगी आहे, पण हेच सूत्र आपल्याला चिकित्सेलाही उपयुक्त पडेल की मग दीपनग्राही आणि लघु अशी असणारी द्रव्य ही तिथे पथ्य करणार नाहीत किंवा श्रेष्ठ ठरणार आहेत. आता तक्राच्या बाबतीत बघताना मग पुढे सूत्र येतं की हे श्रेष्ठ जसं आहे तसं दोषांच्या बाबतीतही त्यांनी लगेच सांगितलं मधुरपाकित्वाद न च पित्तं प्रकोपयेत. तक्र हे मधुरपाकी आहे, मधुर विपाक आहे त्याचा आणि त्यामुळे पित्त प्रकोप करत नाही. कषायोष्ण विकाशित्वाद रौक्षाच्चैव कफेहितं.
तसंच कषाय उष्णवीर्य म्हणजे कषाय रस उष्णवीर्य, विकाशित्व विकाशी हे कर्म त्याच्या ठिकाणी असणारं, आणि रौक्ष हा गुण वृक्ष, यांच्यामुळे कफे हितम कफासाठी पण हितकर आहे, कारण कफाच्या विरोधी आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आता यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची, उष्ण की तक्र हे उष्ण आहे. बरेचदा लोक थंड आहे असं समजून उष्ण ऋतूंमध्ये सुद्धा पितात. उलट एकट्या तक्राबाबतीत जिथे वर्णन आलेली आहेत तिथे विशेष करून सांगितलेलं आहे की तक्र हे उष्ण ऋतूमध्ये पान नाही केलं पाहिजे, किंवा रक्तपित्तासारख्या व्याधींमध्ये जिथे उष्णगुण कारणीभूत ठरत असतो तिथे तक्र पान करणे योग्य नाही. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की तक्र हे काही शीतच नव्हे, स्पर्श शीत असतं ते, मात्र ते उष्णच वीर्याने उष्ण असणारं द्रव्य आहे. तर या सगळ्यांमुळे कफासाठी हितकर आहे. आणि वातासाठी स्वादू आम्ल सांद्रत्वात स्वादू रस आहे, आम्लत्व आहे त्याच्या ठिकाणी म्हणजे अनुरस या स्वरूपात, आणि सांद्र गुण आहे, त्यामुळे वातासाठी सुद्धा हितकर आहे. सद्यस्कम अविदाहितत. आणि हे सगळं कधी मात्र सद्यस्क लगेच ताजं बनवून घेतलेलं ताक, ते ताक अविदाही आहे आणि त्यामुळे ते पित्ताला सुद्धा विरोधी नाही असा अर्थ वर आला. तो सद्यस्क पाहिजे, लगेच बनवलेलं ताक असलं पाहिजे. म्हणजे ते किती तर खरं तर जेवायला बसताना लगेच बनवलं आणि जेवण्यामध्ये ती वापरलं, इतकं लगेच ते वापरायचं आहे, तरच ते अविदाई सांगितलं. तस्मात तक्र प्रयोगाये जठराणाम तथार्षसाम. आणि पुढे जाऊन ते सांगतात की त्यामुळे जठराणाम म्हणजे उदर व्याधीच्या चिकित्सेमध्ये, तसेच अर्शव्याधीच्या चिकित्सेमध्ये जे काही तक्र प्रयोग आले ते सगळे ग्रहणी दोषे शस्तान, ते सगळे ग्रहणी दोषाच्या चिकित्सेमध्ये सुद्धा प्रशस्त आहेत किंवा उपयुक्त आहेत, शस्त आहेत. तर त्यामुळे आपल्याला खरं तर इतर ठिकाणहून सुद्धा तक्र अभ्यासायचं आहे की ते ग्रहणी आणि मध्ये आत्ता जसं वाचतोय आपण तसं उदर आणि अर्श याच्या बाबतीत काय आलं. त्यामुळे उदर आणि अर्श या चिकित्सांमध्ये जर आपण तक्राच्या बाबतीत बघायला गेलो तर आपल्याला असं बघता येईल की उदश्वयथ शूलार्थम एकच मिनिट. तर तिथे अर्शामध्ये जर आपण बघितलं तर चित्रक मुलाचा एका कुंभामध्ये लेप लावून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये जे बनलेलं दधी आणि मग त्यापासून बनलेलं तक्र आहे ते अर्शहर सांगितले. म्हणजे हेच चित्रक मूल असल्यामुळे पुन्हा दीपन करणारं चांगलं द्रव्य आहे. तर तेच ग्रहणी दोषामध्ये सुद्धा अशा प्रकारे बनवून तक्राचं पान करायला सांगणं हा प्रकार करता येऊ शकतो. वातश्लेष्मार्षसाम तक्रात परम नास्ती अभेषजम. तर वात आणि श्लेष्म अर्शसाम तक्रात परम नास्ती अभेषजम. वात आणि कफज अर्शामध्ये तक्रा इतकं चांगलं कुठलं औषध नाही असं ते म्हणतात. आणि मग त्या दृष्टीने मग यथादोष स्नेह युक्त किंवा वृक्ष असं तक्र वापरायला सांगितलेलं आहे. तर इथे आता एक लक्षात घ्यायचं की वात कफज व्याधींसाठी किंवा वात कफज अर्शासाठी म्हटलेलं आहे. आणि आत्ता आपण वाचत होतो की तिन्ही दोषांसाठी ते पथ्य. आता हे तिन्ही दोषांसाठी पथ्य म्हणजे ग्रहणी दोष जो आपण बघतोय त्याच्यात ग्रहणीला एका अर्थी व्याधी विपरीत म्हणून तक्र खरं तर चालणार आहे दीपनग्राही लघु या गोष्टींमुळे. आणि मग ते तिन्ही प्रकारे दुष्ट जी काही ग्रहणी आहे तिथे चालेल किंवा तिन्ही दोषांना उपयुक्त ठरू शकतं. पण याचा अर्थ पित्त प्राधान्य असताना जाणून बुजून तक्र द्यावं मधुर बाकी आहे म्हणून असा अर्थ नाही होत. आणि तेच आपण जर अष्टांगहृदयाचा जो काही 10व्या अध्यायाची टीका आपण म्हटली होती तर तिथे सुद्धा त्यांनी विशेष करून त्याच्यावर लक्ष वेधून घेतलं आहे की नचपदेनं प्रकर्ष दूषणम पित्तस्य तक्रम निषिध्यते. की न पित्तम प्रकोपयत म्हणजे पित्त प्रकोप करत नाहीचा अर्थ तिथे प्रकर्षाने करत नाही एवढाच घ्यायचा आहे. अर्थात किंचित पित्तकरम इत्युक्तम भवती. त्यांचं म्हणणं आहे की अल्प प्रमाणात पित्तकरत्व असणारच आहे तक्रामध्ये, कारण ते उष्ण गुणाचं आहे आणि वृक्षसुद्धा आहे, इतर सगळे गुण. तर यांनी विकाशीसुद्धा आहे, पित्तकरत्व तर आहेच त्याच्या ठिकाणी, मात्र ते अल्प प्रमाणात आहे. जर ते सद्य असेल तर सद्य निर्मित असेल तर त्याच्यामध्ये अत्यल्प पित्तकरत्व आहे आणि ते ग्रहणीच्या बाबतीत तितकं त्रासदायक ठरणार नाही. मात्र त्याचे इतर गुण आहेत ते ग्रहणीसाठी आम्हाला उपयुक्त आहे. त्यामुळे ते एक भान ठेवायचंच आहे की पित्त प्राधान्य अगदी विशेष करून रुग्णामध्ये दिसत असेल तर तिथे मात्र आपल्याला
तक्र देऊन चालेलच अशातला भाग नाही आहे. तिथे ते टाळावंही लागू शकतं क्वचित प्रसंगी, हे लक्षात ठेवायचं. आणि मग पुढे जाऊन ते सांगतात, बलकाल विशेषज्ञ भिषक्तक्रम प्रयोजेत अत्यर्थ मृदू कायाग्नेस तक्रम एव अवचार्येत. तर जो अत्यर्थ मृदू असा कायाग्नी झालेला ज्याचा, त्याला तक्रच उपयुक्त आहे. सायं वा लाजशक्तुनम दद्यात तक्रावलेहिकाम जीर्णे तक्रे प्रदद्यद्वा तक्रपेयम ससेंधवाम तक्रानुपानम सस्नेहम तक्रोदनम अतापरम. तर ह्या सगळ्यातून पुन्हा पुन्हा ते सांगतात की सगळ्या प्रकारे जिथून जिथून शक्य आहे तिथे तक्रच त्याला द्यायचं आहे. म्हणजे जसं क्षीरवृत्ती उदराच्या रुग्णाला ठेवली जाते, तशी इथे अर्शाच्या रुग्णांमध्ये अक्षरशः तक्र वृत्तीवर रुग्णाला ठेवणं असा प्रयोग आपल्याला बघायला मिळतो. आणि मग पुढे जाऊन कालकर्मज्ञ सहसा नच तक्रम निवर्तयेत तक्र प्रयोगा मासांता क्रमेणोपर मोहिता. तर 1 मासापर्यंत सुद्धा प्रयोग सांगितला आणि अचानक ते तक्र बंद करू नये. तर क्रमाक्रमाने ते वाढवत नेताना सुद्धा क्रमाक्रमाने न्यावं आणि बंद करताना सुद्धा क्रमाक्रमाने कमी करत न्यावं, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. तर अजून बरंच वर्णन आहे, ते खरं तर तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्यात तुम्हाला काय विशिष्ट गोष्ट हायलायटिंग वाटली, ती वाटल्यास आम्हाला ह्या लेक्चरनंतर कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आमच्याही लक्षात येईल की तुम्हाला हे कळलेलं आहे पूर्ण. पण तिथे जाऊन म्हणजे चरक चिकित्सा 14व्या अध्यायात तिथे तुम्हाला 72 ते 75 तक्रारिष्ट पण मिळेल आणि 76 ते पुढे 88 इथपर्यंत तक्र प्रशस्ती मिळेल. इतरही पूर्ण अध्यायामध्ये विविध ठिकाणी तक्राचं महात्म्य मिळणार आहे. तर त्या प्रकारे अर्शात जे काही वर्णन आलं तसं तिथून समजून घ्यायचं आहे. आणि जर आपण चरक चिकित्सा 13वा अध्याय जो उदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा 101 ते 106 हे जर श्लोक बघितले तर तिथे पुन्हा तक्राचा प्रयोग आलेला आहे. आणि तिथे ते म्हणतात, नातिसांद्रम हितम पाने स्वादू तक्रम अपेलवम तृष्णक्षार लवणेर युक्तम निचोदेरी वातोदरी पिबेत तक्रम पिप्पली लवणान्वितम शर्करा मधुकोपेतम स्वादू पित्तोदरी पिबेद यवानी सैंधवा जाजी व्योषयुक्तम कफोदरी. आणि मग पुढे जाऊन प्लिहोदरी उदकोदरी या प्रत्येकासाठी सांगितलं. म्हणजे हे जे सांगत असतात ना ग्रंथकार की एखादा चिकित्सा सांगता सांगता इतर ठिकाणहून सुद्धा तुम्ही ते समजून घेऊ शकता. मागे सुद्धा आपण एकदा ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत व्याख्यानांमध्ये. तर तिथे एक महत्त्व काय आहे की तसं का विशिष्ट सांगावं लागतं, कारण प्रत्येक ठिकाणच्या प्रयोगामध्ये काहीतरी वेगळेपण येतं. जसं ग्रहणी या व्याधीसाठीच पथ्यकर का आहे तक्र, ते तिन्ही दोषांच्या चिकित्सेत ग्रहणीत कसं चालू शकतं हे इथे सांगितलं. अर्शामध्ये तुम्हाला सांगताना अर्शासाठी पूर्ण तक्र वृत्तीच सुद्धा कशी उपयोगी आहे आणि मग वेगवेगळ्या प्रकारे आहार तक्राचाच कसा बनवून द्यायचा ते सगळं महत्त्व सांगितलं. आणि उदरामध्ये मात्र वेगळी एक छटा मिळाली आपल्याला, ते म्हणजे त्या उदरामध्ये वेगवेगळ्या दोषाची अवस्था असताना कशाबरोबर तक्र द्यावं. म्हणजे मग निचयोदरी असेल तर त्रिकटू क्षार लवणांबरोबर द्या, वातोदरी असेल तर पिप्पली लवणाबरोबर द्या. जसं आत्ता आपण म्हणत होतो एकांतिक कफाला तर पित्ताला वापरता येणार नाही, मात्र पित्त जे अवस्थेमध्ये तुम्हाला जर वापरायचं झालं किंवा रुग्णामध्ये पित्ताचा अनुबंध दिसतोय असं झालं तर शर्करा मधू ह्या गोष्टी घालून तक्र द्या. तर असं विशिष्ट तक्रासह काहीतरी पानाला द्यायचं किंवा तक्रामध्ये काहीतरी गोष्टींची ॲडिशन करायची, या गोष्टी आपल्याला उदराच्या चिकित्सेमध्ये मिळतात. आणि मग तिथून आपल्याला ते समजून घेतं आणि ते सगळं ग्रहणीमध्ये अप्लाय करायचं आहे की तुम्ही रुग्णापरत्वे दोष समजून घेऊन असं काहीतरी ताकामध्ये घालायला सांगू शकता आणि मग ते घ्या. आणि किती सोपं आहे की पिंपळीचं चूर्ण आपल्याकडून द्यायचं आहे आणि पिंपळी लवण घालून वातोदराला किंवा वात जे ग्रहणीच्या रुग्णाला घ्यायला सांगा, किंवा शर्करा आणि मधू रुग्णाला घालून पित्तज अवस्थेमध्ये घ्यायला सांगता येईल. कफज असेल तर यवानी सैंधवा जाजी त्रिकटू अशा गोष्टी घालून घ्यायला सांगणं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा संयोग करून तक्र पान सांगणं हा प्रकार आपण करू शकतो. आणि त्याच्यातून आपल्याला विशिष्ट अपेक्षित गुणधर्म आपल्याला घेता येणं शक्य. पण एक लक्षात ठेवायचं महत्त्वाचं की अर्श, ग्रहणी आणि आत्ता आपण वाचत आणि पुढे मगाशी वाचलं ते उदर. तर अर्श, उदर आणि ग्रहण ह्या सगळ्यांमध्ये तक्र प्रशस्ती ही विशेष करून सांगितलेली. हा आत्ता एक महत्त्वाचा मुद्दाही असू शकतो. मधल्या काळात आपण तक्र दर महिन्याला 3 दिवस पिणं वगैरे असेही काही गोष्टी ऐकल्या असतील, जे की एकांतिक असं काहीतरी सांगणं हे चुकीचं खरं आहे. मात्र
काही प्रमाणात त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो लोकांना हे कळलेलं असल्यामुळे, की काही रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या खरंच त्याचा उपयोग करूनही घेता येईल आपल्याला. आपल्या वैद्याच्या युक्तीने व्यवस्थित मात्रेत, व्यवस्थित गोष्टींचा संयोग करून जर आपण घ्यायला सांगितलं ताक, तर ताक हे अग्निदीपन करण्यासाठी आणि दोष जे काही अवरुद्ध आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला युक्तीने ते तितक्याच प्रमाणात वापरता येणार आहे. मग याच्या पुढे त्याचा एक सोपा प्रकार आला, तो म्हणजे तक्रारिष्ट. आता आपण ते बघू पुढचं. यवान्यामलके पथ्यम मरीचम त्रिपलांशिकम लवणानी पलांशानी पंचचेकत्र चूर्णयेद तक्रे तद आसुतम जातम तक्रारिष्टम पिबेन्नरा दीपनम शोथ गुल्मार्श क्रिमी रोग क्रिमी मेदोदरापहम इति तक्रारिष्टः. तर हा 120 आणि 121 सूत्रामध्ये तक्रारिष्ट आलं. आता तक्रारिष्ट हा जो काही कल्प आहे तो आपल्याला दोन्हीकडे बघायला मिळेल. म्हणजे हा ग्रहणी तक्रारिष्ट आला आहे आणि तसंच जर आपण बघितलं तर चरकचिकित्सा 14वा अध्याय अर्शामध्ये 72 ते 75 इथे सुद्धा अरिष्ट आलेला आहे. तर दोन्ही ठिकाणी तक्रारिष्ट आली आहेत, मात्र त्याच्यात असलेली घटकद्रव्य पूर्णपणे बऱ्यापैकी वेगळी आहेत. दोन्हीकडे एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे यवानी. बाकी सगळी द्रव्ये वेगळी आहेत. तर इथली आधी बघू आपण. यवानी आमलक पथ्या म्हणजे हरितकी मरीच त्रिपलांशिकम, तर ही सगळी द्रव्य 3 पलं आणि लवणानी पलांशानी पंचलवण जी आहेत ती 1 पलं अशी एकत्र चूर्ण आहेत. ह्या सगळ्यांचं एकत्र चूर्ण करायचं आणि ते तक्रे तद आसुतम जातम, ते तक्रामध्ये एकत्र करायचं आहे आणि आसुतम जातम, ते जेव्हा आसुत होईल म्हणजे संधान त्याचं पूर्ण होईल तेव्हा बनलेलं हे तक्रारिष्ट हे पिबेन नराहा. तर ते ग्रहणी रुग्णाला द्यायचं आहे. कसं आहे ते, तर दीपन करणार आहे. शोथ गुल्म अर्श कृमी मेहो दरापम, तर शोथ गुल्म अर्श कृमी आणि मेह आणि उदर यांचा नाश करणारा आहे. आता इथे एक लक्षात घ्यायचं, तक्राचं प्रमाण सांगितलेलं नाही, जर द्रव्यांची प्रमाणं दिली आहेत तर टीकाकारांनी ते स्पष्ट केलं आहे की यवानी इत्यादौ तक्रे आसुतमिती तक्राढके आसुतम, एक आढक इतक्या तक्रामध्ये आसूत करायचं आहे. ते म्हणजे आढक म्हणजे जवळजवळ 3 लिटर 72, म्हणजे जवळजवळ टेंटेटिव्हली आपण 3 लिटर म्हणू शकतो, इतक्या ताकासाठीची ही प्रमाणं आहेत. तर तेवढं ताक घेऊन ते करायचं आहे. आणि जातम इति अम्लरसता जातम, जात म्हणजे काय, तर अम्लरस निर्माण झालेला असला पाहिजे, म्हणजे थोडक्यात संधान पूर्ण होऊन अरिष्ट बनलेलं असलं पाहिजे. तर अरिष्टाच्या इतर परीक्षणं जी आहेत ती आपल्याला त्यामुळे करता येतात. तर इथे ते तक्र वापरून करायचं. आणि अर्शातलं बघितलं असतं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे वेगळी द्रव्य होती. हापुषा कुंचिका धान्य अजाजी कारवी शठी पिप्पली मुलं चित्रक हस्ती पिप्पली वगैरे. तर ही ती सगळी द्रव्य वेगळी आहेत. तिथे मात्र एक भाग आला आहे, मंदाम्लकटुकम विद्वान स्थापयत गृतभाजने व्यक्ताम्लकटुकम. तर आधी मंद अम्लता असते तक्रामुळे, मात्र पूर्ण जेव्हा होईल ते तेव्हा व्यक्ताम्लकटुक होतं, व्यक्ताम्ल होतं. तर तेच इथे पण समजून घ्यायचं की व्यक्ताम्ल झालं पाहिजे, ते आम्लरस चांगला त्याचा नंतर जाणवायला लागला पाहिजे. आता यामध्ये एक विशेष म्हणजे लवण घातलेली असल्यामुळे लवणरस तर जाणवत राहतोच नेहमी. तर विशेष चांगला लवणरस आणि अम्लरस अशा प्रकारचं जेव्हा ते लागेल पूर्णपणे, तेव्हा ते पूर्ण झाल्यावर त्याच्या परीक्षा करून ते वापरायचं आहे. तर अशा प्रकारे बनवलेलं तक्रारिष्ट हे ग्रहणीमध्ये दीपन करण्यामध्ये श्रेष्ठ आहे. तक्र हे आधीच आपण वाचलं तसं दीपनाबरोबर ग्राहीसुद्धा आहे. त्यामुळे रुग्णाला जर द्रवमल होत असतील तर ते थांबवायलासुद्धा हे खूप उपयोगाचं आहे. एकंदरीतच आपण मगाचपासून जी काही चिकित्सा वाचली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग ग्राही हा होता. आणि जेव्हा गाढ शकृत स्वरूपाच्या काहीतरी रुग्ण असतील तेव्हा करण्याची ही चिकित्सा नाही. अर्शातसुद्धा भिन्न शकृत स्वरूपाची जी साम अवस्था असणारी अवस्था आहे तिथेच हे सगळे प्रयोग आलेत. तर इथेसुद्धा ते लक्षात ठेवायचे. आज आपल्याला बाजारात काही वेळा याची काही वेगळी नावं म्हणजे तक्रारिष्ट नंबर 1 आणि नंबर 2 अशी काही ठिकाणी बघायला मिळतात. जनरली तक्रारिष्ट नंबर 1 हे आत्ता जे आपण वाचतोय ग्रहणीतलं तक्रारिष्ट ते आहे. आणि तक्रारिष्ट नंबर 2 म्हणून अर्शातलं जे तक्रारिष्ट आहे, जे कटुरस ज्याच्यामध्ये आहे, विशेष करून लवणरस नाही आहे, तर ते अर्शातलं तक्रारिष्ट बाजारात नंबर 2 नावाने मिळू शकतं आणि त्यानुसार आपण वापरू शकतो. तर असं जे तक्रारिष्ट आहे हे आता आम्ही स्वतःही बनवतो, त्यामुळे एक लक्षात येतं की खूप
अत्यंत चांगलं खरंच दीपन करणारं आहे. ग्राहीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे वर्षानुवर्ष ग्रहणी असणाऱ्या रुग्णांमध्ये अक्षरशः काही वैद्यांनी वापरल्यावर लक्षात आले की 3 ते 4 आठवड्यामध्ये पूर्णपणे मल जे काही भेदन होत होतं ते पूर्ण थांबून पूर्ण कंट्रोल आला रुग्णाचा स्वतःच्या मलवेगांवरती, आणि इतका जुनाट ग्रहणीचा दोषसुद्धा लवकर आटोक्यात येतो आणि भूक खूप चांगल्या प्रकारे वाढायला लागते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा हा कल्प आपल्यासमोर आला आहे आणि त्याचे 2 प्रकार आपण बघतोय असे. याचं जर चरकसूत्रस्थान 27मध्ये जे काही गुण आले तक्राचे, तिथेही जरी बघितलं तरी शोफ अर्शो ग्रहणी दोष मूत्रग्रहो उदरा रुचौ स्नेहव्यापदी पांडुत्वे तक्रा दद्यात गरेशुच्या. तर तिथेसुद्धा ह्याच व्याधी पुन्हा आपल्याला बघायला मिळतात. सगळ्या आत्तापर्यंत आपण वाचल्या किंवा ह्याच्या फलश्रुतीमध्ये सुद्धा आत्ता ज्या बघतोय त्या शोफ अर्श ग्रहणी, मूत्रग्रह एक लक्षात ठेवण्यासारखं वेगळं आहे, अरुची, स्नेहव्यापद आणि गर विष, याच्या सगळ्यांमध्ये तक्र उपयुक्त आहे. तसंच चरकसूत्रस्थान 25व्या अध्यायात जे काही अग्रे सांगितले तिथे सुद्धा तक्राभ्यासो ग्रहणी दोष शोफार्शो घृतव्यापद प्रशमनम. त्यामुळे तक्राभ्यास हा ग्रहणी दोष, शोफ, अर्श, घृतव्यापद या सगळ्यांचं प्रशमन करणार आहे. त्यामुळे इथे आलेलं तक्रारिष्टच्या बाबतीतही ते आपल्याला लक्षात ठेवायचं, जे त्याच्या फलश्रुतीत आलं. शोथ, गुल्म, अर्श, कृमी आणि मेह, उदर या सगळ्यांवरती तक्र काम करणारं आहे. कारण ते एक महत्त्वाचा अजून एक गुण ते म्हणजे तक्र हे वृक्ष आहे, आणि वृक्ष असल्यामुळे ह्या काही ज्या काही क्लेद शरीरामध्ये ज्यांची संचिती होऊन होणारे जे काही व्याधी आहेत, म्हणजे शोथासारखा व्याधी असेल किंवा दोषसंचिती होऊन होणारा उल्मासारखा असेल किंवा क्लेद हा ह्याच्यातूनच ज्याची प्रकृती उत्पन्न होऊन जिथे निर्मिती होते ते म्हणजे कृमी असतील, मेह सारखा व्याधी असेल, तर हे सगळे क्लेदप्रधान जे व्याधी आहेत तिथे ते तक्राचा वृक्ष जे आहे ते अत्यंत उपयोगी होतं तो क्लेदाचं शोषण करायला, आणि स्रोतसं मोकळी होतात तक्रामुळे सगळी, आणि रससम्यक उपैती हा असं आपल्याला पाठी बघायला मिळतं प्रशस्तीमध्ये इतर ठिकाणी, की त्यामुळे तक्र दिल्यानंतर म्हणजे चरक चिकित्सास्थान 14व्या अध्यायात 86वं सूत्र आहे की पुनर्दीप्त कायाग्नी शुष्कान्य औषधे स्रोतसु तक्रशुद्धेषु रससम्यक उपैती हा तेन पुष्टिर्बलम वर्णप्रकर्षश्चोपजायते, की तो स्रोतस जी आहेत ती तक्र सेवनाने पूर्णपणे मोकळी व्हायला लागतात आणि मग बल, वर्ण, पुष्टी या गोष्टी व्हायला लागतात. कारण स्रोतसं मोकळी झाली की रसादींचा आप्यान नीट व्हायला लागणार त्यांच्या त्यांच्या स्थानांमध्ये, आणि मग पुष्टी, बल, वर्ण हे वाढत जातात योग्य प्रकारे, आणि मग रुग्ण त्याच्यातून बलप्राप्त झाल्यामुळे त्या व्याधींमधून बाहेर यायला सहज रुग्णासाठी ते शक्य होतं. तर या सगळ्याच्या दृष्टीने तक्राचा वापर याच्यावरतीच जास्तीत जास्त जोर इथे दिलेला आपल्याला दिसतो, आणि तो आपल्याला चिकित्सेत वापरून घेणं अत्यंत सोपं आहे. कारण सुदैवाने अजून तरी प्रत्येकाला तक्र हे माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण सांगणं गरजेचं होऊ शकतं. कारण स्वतः अनिल पानसरांच्याकडे आलेल्या रुग्णाच्या अनुभवावरून हे असं लक्षात आलं होतं की दुधामध्ये दही घालून मंथन करून ते ताक म्हणून एक रुग्ण पित होतात सरांनी ताक प्यायला सांगितलेलं असताना, आणि त्यामुळे व्याधी काही दूर होतच नव्हता. आणि मग विचारल्यावर कळलं की हे दूध आणि दही एकत्र फेटणं अशा प्रकारचं काहीतरी तो ताक बनवतोय. तर तसं न करता फक्त दही फेटून गरजेसाठी योग्य तितकं पाणी घालून तक्र बनवायचं आहे. हा एक भाग आपल्याला रुग्णाला सांगायला गरजेचं असतं. ग्रंथात जर आपण त्या बाबतीत जर बघितलं की पाणीसुद्धा किती घालावं, तर असं बघायला मिळतं. वर्णन भावप्रकाश निघंटूमध्ये तक्र वर्ग आहे त्याच्यात सुरुवातीलाच सांगितलं आहे त्यांनी की घोल आणि मथित म्हणून जे आहेत ते तक्रामध्ये म्हणजे दह्यामध्ये पाणी न घालता फक्त मंथन करून बनवले जातात. तक्र जे आहे ते खरं दह्याच्या 1/4 इतकंच पाणी घालून मंथन जर केलं तर जे बनतं ते असतं तक्र. त्याच्यामध्येच समजा दह्याच्या अर्ध पाणी घालून जर बनवलं तर ते आहे उदश्वित, आणि मग भरपूर पाणी घालून जे बनवलं जातं ते असतं छच्छिका किंवा स्वच्छा. तर हे 2 प्रकार म्हणजे शक्यतो आपण नुसतं तक्र जेव्हा सांगायचं आहे तेव्हा ते 1/4 इतकंच पाणी घालून फेटणं अपेक्षित आहे किंवा मंथन करणं अपेक्षित आहे. मात्र पुन्हा दोषांपरत्वे अगदी स्वच्छा वगैरे पण आपण घ्यायला सांगू शकतो जास्त पण पाणी घालून, म्हणजे
तर ह्याच्या 6 पट पाणी घालून फेटून बनवणं, अशा प्रकारचं सुद्धा ताक आपल्याला बरेच ठिकाणी बनवलेलं बघायला मिळतं. किंवा तक्रारिष्ट हे जेव्हा आपण वाचतोय तेव्हाही तो थोडासा प्रश्न येतो की फ्रँकली आता 1/4 इतकंच पाणी घालून त्याचं आसव बनवणं इतकं सोपं नाही आहे. आम्ही स्वतःही बनवताना जेव्हा बनवतो तेव्हा ते स्वच्छ या स्वरूपाचंच बनवावं लागतं आणि त्याचं खूप चांगल्या प्रकारे आसव तयार होतं. तर तशा प्रकारे रुग्णाला विशिष्ट मानात आपण टक्कर सांगितलं पाहिजे घ्यायला, किती प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे. ते दोषापरत्वेसुद्धा चालेल. तक्रारिष्टाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आणि जी निर्मितीतली आहे थोडीशी माहिती असावी म्हणून, की तक्रारिष्ट हे बाकी आस्वारिष्टांसारखं नाही आहे. त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड काही प्रमाणात बनणारच आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती एक पांढरी अत्यंत पातळशी साई येत राहू शकते. चांगलं बनल्यानंतर सुद्धा ती साय तयार होत राहते आणि जर आपण ग्रंथोक्त पद्धतीने औषधीकरण करत असू, म्हणजे अपेक्षित आहे तसं करणं, प्रिझर्वेटिव्ह इत्यादी काही घालत नसू, तर काही काळानंतर चांगल्या आसवावर सुद्धा, फक्त तक्रारिष्टाबद्दल बोलतो आहे मी, काही काळानंतर पुन्हा पुन्हा ती लेयर येत राहू शकते. पण ती काही वाईट गोष्ट नाही आहे. ॲसिटिक ॲसिड फॉर्मेशन करणारे जे काही बॅक्टेरियाज असतात त्यांच्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलोज असतं ते आणि त्यामुळे तयार होत असते असं त्याचं वर्णन मिळेल. आणि विनेगारमध्ये सुद्धा ही गोष्ट मिळते, त्यामुळे मदर ऑफ विनेगार असं त्या लेअरला म्हणतात आणि ती या तक्रारिष्टाच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळू शकते. त्यामुळे ती फक्त बाजूला काढून टाकली तरी पुरेशी आहे. तिचे सुद्धा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वाचायला मिळतील तुम्हाला नेटवर, मदर ऑफ विनेगार म्हणून जे असतं. पण आत्ता आपल्याला तक्रारिष्टच घ्यायचं असल्यामुळे ते गाळून फक्त घेणं इतकं करणं सुद्धा उपयुक्त ठरू शकतं. ती लेअर आली म्हणजे काहीतरी तक्रारिष्ट फुकट गेलं असं नाही. ऑफकोर्स त्याच्यामध्ये किडी वगैरे गोष्टी पडणं कधीच अस्वरिष्टात कोणत्या अपेक्षित नसतं. तसं झालं तर ते नक्की खराब अस्वरिष्ट असू शकतं. मात्र त्या लेअरसाठी फेकून देणं किंवा ते डिस्कार्ड करणं असं काही अपेक्षित नसतं. ते चांगलंच असावं असतं. तर ह्या काही गोष्टी होत्या तक्रारिष्टाच्या बाबतीतल्या. तर या सगळ्याचा विचार करून आपण अधिकाधिक अभ्यास करणं अजून गरजेचं आहे तक्रारावरती आणि त्यानुसार योग्य रुग्णासाठी त्याच्या दोषानुसार योग्य तो संयोग किंवा संस्कार करून तक्राराचा वापर जर आपण केला तर लवकरात लवकर रुग्णाला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. म्हणजे मी एक माझ्याकडचा अनुभव सांगतो. ग्रहणी व्याधीचा एक असाच रुग्ण आलेला होता, ज्याच्यामध्ये मला असं दिसलं की ग्रहणी दृष्टी ही गेल्या काही दिवसांमध्ये सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यांना अग्निमांद्यास खूप लाँग स्टँडिंग नव्हतंच आणि काही हेतुसेवन चालू झालं आणि त्यातून आत्ता असं काही काळातच ग्रहणी दृष्टी चालू झाली आहे, ज्याचा मलावरती परिणाम जस्ट दिसायला लागला आहे. थोडंसं द्रवमल किंवा त्याहीपेक्षा अनाहादी गोष्टी फक्त पुन्हा पुन्हा होत आहेत आणि मग त्यामुळे अशा रुग्णाला तक्र असाच आहारीय पदार्थ आदी देणं प्रशस्त होईल हा विचार करून मी कोणतीही चिकित्सा न देता फक्त तक्रापासून बनवलेले जे काही खडं असतात, म्हणजे आपण मराठीत ज्याला कढी म्हणतो, तर तशा प्रकारची सेवन करायला सांगितली आणि विशेष करून ती फक्त भेषज सिद्ध, म्हणजे कुटेज चूर्णाने सिद्ध कढी अशी करून घ्यायला सांगितली. माझ्याकडचंच कुड्याचं चूर्ण देऊन ती घालून त्याची ताकाने कढी करा आणि ती पान करा आठवड्यातून ॲटलिस्ट 2दा असं सांगितलेलं होतं. आणि तेवढंच करून त्याची ग्रहणी दृष्टी पूर्णपणे म्हणजे ग्रहणी दृष्टी दूर झाली आणि अग्नी चांगल्या प्रकारे सुधारला. हा जो कुड्याची कढी करण्याचा प्रकार आहे तो खरा मूळ कोकणात पावसाळ्यात शक्यतो पूर्वी सगळ्या लहान मुलांना कुड्याची कढी करून पान करायला दिलं जात असे, तर त्याच्यातून आलेला आहे आणि त्या प्रकारे सांगितलेला होता. असाच दुसरा एक रुग्ण ज्याच्यामध्ये ग्रहणी दृष्टी मात्र खूप चिरकाली आहे. त्यामध्ये एंडोस्कोपी केल्यावर अल्सरेशन्ससुद्धा दिसलेली होती डिओडिनम आणि सिकम वगैरे या एरियांमध्ये. तर त्या अशा रुग्णामध्ये शूल पासून चालू होऊन ते अगदी मूळबद्ध मूळद्रोह ह्या स्वरूपाचं टिपिकल लक्षणसुद्धा होतं आणि त्याचा आता परिणाम हळूहळू मानस दृष्टीकडे पण चाललेला होता. अशा रुग्णामध्ये इतर चिकित्सा चालूच होती. रसौषधी पंचामृत परपटीसारख्या विशेष करून वापरून त्यांचा शूल वगैरे अगदी कंट्रोलमध्ये आला होता. मात्र त्यांच्यामध्येही जे काही मूळबद्ध मूळद्रवता राहिली होती आणि अग्निदीपन चांगल्या प्रकारे अजूनही झालं नव्हतं, तिथेसुद्धा हाच प्रयोग कुटेज खडाचा करायला सांगितल्यावर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अग्निदृष्टी दूर होऊन ग्रहणी दृष्टी दूर होऊन अग्निदीपन बघायला मिळालं. तर अशा प्रकारे आपल्याला आहारीय बदल रुग्णामध्ये आपल्याकडची औषधी चूर्ण देऊन करायला लावणं सहज साध्य आहे. तर
ते मला वाटतं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यातून अधिकाधिक यश प्राप्ती केली पाहिजे. धन्यवाद.